तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहू शकता आपली बागेतली पहिली छाटणी झालेली आहे आणि गोळीबार छाटणीनंतर आपल्या काड्यांना पेस्ट लावून घेतलं आहे। आजचा पहिला दिवस आहे मित्रांनो। तर पाहू शकता सर्व बागेत आपली पेस्ट लावून झालेली आहे। तरी आता सर्व बाग तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे काड्या घेतलेल्या आहेत आणि त्यांची साईज आणि किती अंतरावर गाठे घेतलेले आहेत शेतकरी मित्रांनो। तर थॉम्सन जातीचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो। पाहू शकता आपल्या काड्यांमधून हे पाणी असं गळतं, त्यामुळं ह्याचं कारण हे आहे की मित्रांनो की आपल्या काड्यांमध्ये पोषक द्रव्य खूप चांगला आहे आणि त्याच्यावरनं काडीची साईज पाहू शकता तुम्ही। आणि काडी जरी पातळ असली तरी काडीची स्ट्रॉंग ताकद आहे, त्यामुळं 1 ते 2 शेंड्यावरती आपण मारलेला आहे आणि पहिल्या काडीची गाठ अशा प्रकारे आपण केलेली आहे आणि पेस्ट संपूर्ण प्लॉटला लावून झालेला आहे आणि आजचा पहिला दिवस छाटणीचा सुरुवात झालेला आहे। उद्यापासून आपण याच्यावरती औषध फवारणी घेणार आहे, त्यामुळं प्रत्येक दिवशी कोणती कोणती औषध फवारणी घेतली जाईल हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत राहील आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। आणि व्हिडिओमध्ये काही जर तुम्हाला वाटलं तर नवीन आपले शेतकरी बांधव मित्र आहेत तर आपल्याला जरूर तुमचे कल्पना वगैरे विचार वगैरे सांगा, त्यानुसार आपण आपल्या व्हिडिओमध्ये आणि परत नवीन काय तर दाखवण्याचा प्रयत्न करीन। त्यामुळं हे अशा प्रकारे आज आपल्या बागेमध्ये सगळी पेस्ट लावून झालेलं आहे। उद्यापासून आपण हुडद्यांवळा जे बारीक बारीक कीटक असतात जे आपले डोळे कुंतडतात, म्हणजे असं पोंगा अवस्थेत जेव्हा आपल्या काडी जाते त्यावेळी दरम्यान ते जे किडे असतात ना ती ह्या अवस्थेत आपल्याला पोंगावस्थेत गेल्यानंतर ते किडे डोळे खातात, त्यामुळं जो घड बाहेर निघतो द्राक्षाचा तो कमकुवत येतो। त्यामुळे तुम्ही 1-2 फवारणी जर ॲडव्हान्स मारून घेतल्या तर शक्यतो करून तुमच्या प्लॉटमध्ये जे बारीक बारीक कीटक असतात ना ते तुमच्या काडीवर राहणार नाहीत। त्यामुळे आपल्या काड्यांच्यावर पहिले 2 स्प्रे झालेले आहेत, त्यामुळे तुम्हालाही आता संध्याकाळची वेळ 5-6च्या दरम्यानची वेळ आहे, त्यामुळं कुठेही आपल्याला तुम्हाला किडे दिसणार नाहीत। त्यामुळं पूर्ण बागेचे आज तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे आणि इथून पुढेही सगळे व्हिडिओ अपलोड होत राहील। सीझन सुरू झाला आहे द्राक्ष बागांचा आणि तरी सर्व द्राक्ष बागायतदारांना इथून पुढे शुभेच्छा। आणि तुम्ही कसून यावेळी प्रयत्न करा आणि निसर्गाशी हात द्या आणि आपली बाग जास्तीत जास्त कव्हरेज कसं करता येईल आणि व्हरायटी कशी चांगली करता येईल याच्याकडे लक्ष द्या। आणि आपला वरचा प्लॉट एक शिल्लक ठेवलेला आहे आपण की जेणेकरून हा प्लॉट झाल्यानंतर त्या प्लॉटवर आपण याचे घड वगैरे साईज वगैरे पाहून त्या प्लॉटला म्हणजे जास्त लक्ष देता येईल। दोन्ही एका टाईमला मारलं तर लक्ष जास्त देता येणार नाही, त्यामुळे हा पहिल्यांदा प्लॉट घेतलेला आहे आपण छाटणी मारून वगैरे पेस्ट वगैरे लावून। तो एक 15 दिवसानंतर ह्याची जेव्हा वांज काढून होईल त्यावेळेला आपण त्याचा प्लॉटची छाटणी घेईन मित्रांनो। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कॉमेंट नक्की करा आणि परत भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो।